मसाला घातलाय आणि या बाजूने पण आपल्याला कारले अशी परतून घ्यायचे, कारण इकडे मसाला आपण भरलेला आहे। कारल्यांच्या बिया काढून घेतले ते चाकूच्या सहाय्याने। 2 लिंबांचा रस यामध्ये घातलाय आणि मीठ अर्धा तास असं ठेवून दिलंय। आता आपण याला 1-5 मिनिटासाठी स्टीम करून घेऊया। खाली पाणी ठेवलंय, ते 1-5 मिनिटासाठी आपण स्टीम करून घेऊया। इथे खोबरं, 2 कांदे, अर्धी वाटी खोबरं, कोथिंबीर, 2 मिरच्या, अद्रक, लसूण, धणे, जिरे, बडीशेप हे घेतलेले। आता ह्याचं आपण वाटण करायचंय। तर वाटण करण्यासाठी अगोदर आपल्याला पहिल्यांदा हे भाजून घ्यायचे तव्यावरती सर्व। हे तेल घातले, तेलामध्ये आपल्याला हे पहिल्यांदा परतून घ्यायचं आणि सुगंध छान येतो। कोथिंबीर पण यामध्ये घालायचे। आता कांदा भाजून घ्यायचा। ते खोबरं, धणे, जिरे, बडीशेप हे सर्व भाजून घेतलेले आहे। पॅन मध्ये तेल घालून घेऊया। इथे तिखट मसाला, हळद, गरम मसाला, मीठ, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, हे वाटलेलं वाटण, हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे। नंतर जे आपण कारली वाफवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचे। 2 चमचे वाटप घेतलेलं आहे, मिक्स करायचं आहे आणि यामध्ये पण 1 चमचा तेल घालून घ्यायचे। तेल घातलेले यामध्ये आता मिक्स करून कारल्यामध्ये भरून घ्यायचे। 1 चमचा साखर घातलाय, 1 लिंबाचा रस पुन्हा एकत्र मिक्स करायचा आहे। घालून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा, चिमूटभर हिंग। आता आपण जी भरलेली कारली आहेत या प्रकारे कारली भरून घेतलेली आहेत मी छान पद्धतीने अशी, हे बघा। तर ही कारली आपण पॅन मध्ये घालून घ्यायचे। हे छान एका बाजूने असे वाफवून घ्यायचे। 1-2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे। झाकण काढून बघूया आपण। हलक्या हाताने आता हे बघा अशा प्रकारे हे सर्व बाजूने परतून घ्यायचे 5 ते 10 मिनिटासाठी। छान असं हे परतलं की मग जो आपण राहिलेला मसाला आहे तो यामध्ये घालून पुन्हा परतून घ्यायचे। अशा प्रकारे हे कारलं परतलं पाहिजे तर छान लागेल। हे बघा अशा पद्धतीने आणि मंद आचेवरती करायचे। फास्ट गॅसवरती केलं तर चव नाही लागणार आणि छान पद्धतीने असे ते कारले फ्राय नाही होणार। मस्त असे परतले गेलेले आहेत। आता आपण जो राहिलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि अजून 1-5 मिनिटासाठी झालं। मग आपली भरलेली कारली तयार आहे। हे बघा सर्व बाजूंनी परतून झालेलं आहे। मसाला घातलाय आणि या बाजूने पण आपल्याला कारले असे परतून घ्यायचे, कारण इकडे मसाला आपण भरलेला आहे तो मसाला पण छान परतला गेला पाहिजे। हे बघा मसाला मस्त परतला आहे या बाजूने सुद्धा। आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया। छान पद्धतीने कारले मस्त झालेले आहेत, अगदी फ्राय झालेले आहेत हे कारल्यांचा। तर अशा प्रकारे आपली भरली कारली थोडीशी वेगळ्या पद्धतीने, कडू नाही लागत अजिबात, मस्त अशी होतात ती चटपटीत अशी। तर नक्की या प्रकारे तुम्ही बनवून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला बाय। आता मस्तपैकी तांदळाच्या भाकरी बरोबर आपण ही कारली सर्व करून, म्हणजे मी तांदळाची भाकरी करणार आहे त्याच्याबरोबर ती मस्तपैकी डाळ भात, तांदळाची भाकरी आणि ही भरलेली कारली एकदम मस्त असा बेत आहे। मस्त लागतात ही कारली अगदी। बघा मस्त अशी परतून झालेली आहेत। आपल्याला तवा आहे ना यामध्ये चिकटणारा, म्हणजे नॉनस्टिक घ्या तुम्ही किंवा अशी स्टीलची कढई वगैरे घ्या, म्हणजे चिकटायला नको आपल्याला कारली। ही कारली जर चिकटली तर मग सर्व मसाला वगैरे पण खराब होणार। अशा पद्धतीने कारली तयार झालेली आहे।